करतोय आमच्या ह्या व्यासपीठावर लाडके मामा। आणि मामाने भाच्याला घडवण्यासाठी जेवढं जमेल तितकं सहकार्य केले असे मामा प्रत्येकाला मिळावे। नक्कीच मी प्रत्येकाला प्रार्थना करतोय देवाला की प्रत्येकाच्या नात्यामध्ये असे मामा असावे जसे हा अंकुजी हरी शेलार हे मामा आहेत आपल्या सरपंच साहेबांचे, ज्याचा हेतूची सन्मान इथे केला जातोय। म्हणतात की आपल्या जीवनाच्या कार्यामध्ये जीवनाच्या कर्तव्यामध्ये आपण इतरांना सुद्धा काहीतरी घडवण्यामध्ये भूमिका पार पाडली पाहिजे। या मामाने स्वतःसोबतच जनसामान्याचं जीवन कसं बनवता येईल आणि आपल्या लाडक्या भाच्याचं आपल्या नात्या गोत्याचं कसं जीवन घडायचं तो प्रयत्न नक्कीच केलाय। असे आमच्या अंकुजी हरी शेलार साहेबांचा आपण हा सन्मान केलाय। त्यांच्या सोबतीला मामाची मुलगी पण आली, तिचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। आणि खांद्याला खांदा लावून आपल्या घरातील गृहिणी आपला संसार जोपासून जगन्नाना, जर आपण 2 मिनिटं या जगन्नाना पाटील, दिलीजी पाली साहेबांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये समाविष्ट असलेली आमची लाडकी लताताई दिलीप पालवी मॅडम आज आपल्यामध्ये आहेत, त्याचा इथेही सन्मान करूया। जगन्नाना आपण पटकन आणि बाईकच्या 2 चाव्या इथे सापडलेल्या आहेत, आपण घेऊन जा। तर या मंडळी आपण ताईंचा सन्मान करूया। ताई तुमचा शब्द सुमनाने आम्ही सन्मान करतोय। तुम्ही आहात म्हणून तर साहेब सरपंच आहेत, तुमचा सिंहाचा वाटा लाभला म्हणून तर साहेबांनी इथे दिवस रात्र मेहनत घेतली आणि आज त्यांनी फार मोठी कीर्ती गाठली आहे, त्यांचं नाव रोशन झाले जगभरामध्ये, त्यासाठी तुमचा सिंहाचा वाटा आहे लताताई दिलीप पालवी साहेब। जगन्नाना आपण या इकडे, आपला सुद्धा इथंची सन्मान होणार आहे। सर्वांचा शब्द सुमनाने आम्ही आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतोय। आणि राजेशजी चव्हाण आपल्यामध्ये आहेत, आपण ह्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आदराने येतोजी सन्मान करतो आमच्या सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते। जसं क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेक्षकांनो सावित्रीने सत्यवानसाठी सिंदूर राखलं होतं, तसे आमच्या लताताई आपल्यामध्ये आहेत ज्याने दिलीप पालवी साहेबांसाठी सिंदूर राखलंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या पाठीशी आहेत अशा आपल्या लताताई, ज्यांना आपण पाहतो स्टेजवरती, त्यांनी सुद्धा अगदी मोठ्या मनाने सन्मान स्वीकारलाय। आणि इथे मात्र आपण राजेशजी चव्हाण साहेबांचा हा हेतूजी सन्मान करतोय दिलीपजी पाली सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते। तर नवीन सामना आपल्या बेटीस एमडी स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध चेरोबा वाशेरे। पहिला चेंडू मार्गस्थ झाला, एमडी स्पोर्ट्स मानकोलीच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी निमंत्रित केलं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला। मानकोलीला पुरस्कृत करणारे आपले सन्माननीय सुनील शेठ दळवी साहेबांचे सुपुत्र मानस दळवी नावाने हा संघ खेळतोय, मानकोली एमडी स्पोर्ट्स नाव। आणि तो संघ इथे तगड्या चेरोबा वाशेरे संघाविरुद्ध 2 हात करेल। दोन्ही पण अगदी बलाढ्य संघ आहेत, ह्या मात्र नाम मात्र फरक नाहीये, तील मात्र शंका नाहीये। तोडीस तोड खेळ आणि टर्न केलाय, हा हुक केलाय आणि तिथे पाहता पाहता एका टप्प्याने चौकार बुक केलाय, 4 रन। म्हणतात ना की अत्तराने कपड्याला सुगंधित करणं फार मोठी गोष्ट नव्हे मित्रांनो, परंतु आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण स्वतःच्या कर्तबगारीने स्वतःचं जीवन सुखद करतो। जसे आपले लाडके मामा आमचे दिलीप पालवी साहेबांचे अंकुजी हरी शेलार आपल्यामध्ये आहेत, परंतु त्यांच्या त्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी इतरांचं जनसामान्याचं आयुष्य कसं सुकर होईल म्हणजे आमच्या लाडक्या भाच्यांचं नातेवाईकांचं हाही प्रयत्न केला। आणि त्या व्यक्तीला आपण सर्वात मोठा माणूस सर्वात यशस्वी माणूस म्हणत असतो। नुसतं आभाळाला हात भिडले म्हणून मोठा माणूस नसतो, तर त्या आभाळाला हात ज्याचे लागलेत त्याचे पाय जमिनीवरती असतील तर तो खरा मोठा माणूस। आणि अशा माणसाचं आपण पूजन करत असतो, अशा माणसाला आपण मान सन्मानित करत असतो। म्हणून गर्व नसावा, अहंकार नसावा आणि कधी पण कोणी कोणाच्या भावनांशी खेळायचं नसायचं, असं खेळू नये। आणि इथे बघा काय झाले, तर भावनांशी खेळतोय चेंडू इथे आणि धावा बहाल करतोय, इथे हा नशिबाचा चौकार। लेग बायचा इशारा पंचांचा। सरपंच चषक 2025 म्हटलं जातं ना की माझ्या देहाला महत्व देऊ नका, तो आज आहे तर उद्या नाहीये। माझ्या सहवासाला महत्व देऊ नका, तो काही क्षणांचा आहे, परंतु महत्व द्यायचं असेल तर माझ्या भावनांना द्या। या माझ्या भावना तुमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील आणि त्या भावनाच तुम्हाला खूप काय देऊन जातील। म्हणून एकमेकांच्या भावनांशी कृपया खेळू नका मित्रांनो।
एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर वाईटही होऊ देऊ नका आणि वाईट चितू सुद्धा नका. परमेश्वराला एवढंच सांगा की परमेश्वरा माझ्याकडून चुकून सुद्धा कोणाचं वाईट होऊ नये, बस एवढेच मला सामर्थ्य दे. इथे सामर्थ्यशाली बॉल टाकतोय अगदी बुंद्यामध्ये. यॉर डिलिव्हरी यॉर्कर. क्रिकेटच्या भाषेमध्ये ह्या चेंडूला आणि सचिन तेंडुलकर साहेबांना सन्मान दिलाच पाहिजे. एक सन्मान यॉर्कर, दुसरा सन्मान भारतरत्न सचिन तेंडुलकर. षटकाची समाप्ती इथे. बॅट कटचा हा शेवटचा रन जोडला गेला. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती मित्रांनो आपण पाहतोय. चेरोबा स्पोर्ट्स वाशिर संघाची धावसंख्या एक गडी बाद नाही 10 वरती. 1-0 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. किती माणसं कमवली बघा दिलीप पालवी साहेबांनी. आज लताताई सुद्धा भारावून गेले असतील. त्यांनी डोळ्यांच्या समोर हे डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य पाहिलंय. कारण इतर वेळा त्यांना घरदार मुलं सर्व सांभाळावं लागतं, परंतु इथे मात्र त्यांच्या पतिदेवाने सरपंचपद सांभाळताना क्रीडा सेवा कशी सांभाळले हे त्यांनी डोळ्यामध्ये बघितलं आणि ते बघतायत सुद्धा. आणि हेच असतं की आपण आपल्या संसारामध्ये आपल्या भागीदाराला साथ देता येता त्या आपल्या पतिदेवाने किंवा आपल्या पत्नीने इतरांसाठी जी सेवा केली ते जेव्हा आपण डोळ्याने पाहतो ना तेव्हा आपल्याला अगदी आपले डोळे भरून येतात आणि तो आनंद वेगळा असतो मित्रांनो. कारण म्हणतात ना की आनंद अश्रू सर्वात मोठे अश्रू असतात आणि सर्वात सुखद अश्रू असतात. इतरांना ते आपल्याला रडलेलं पाहायला मिळतं, परंतु ते डोळ्यांचं पाणी जे असतं ते सुखाचं असतं. की असा नवरा प्रत्येकाला मिळावा असं म्हटलं जातं ना, की अशी पत्नी प्रत्येकाला मिळावी असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येकाच्या नशेमध्ये अशा पद्धतीची व्यक्ती असावी ज्या व्यक्तीने यशाला गवसणी घातले. खूप काय बोलता येऊ शकते, तात्विक आहे मित्रांनो. दरम्यान टिटवाळाचे आमच्यामध्ये रोहनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. रोहनजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट बॉडी बिल्डर टिटवाळाचे रोहनजी पाटील. फिटनेस बघा त्यांचा सुंदर आहे आणि अजून एका पाण्यावरची भर पडते असं वाटतंय. सरपंच साहेब किती प्रेम आहे, किती माणसं जोडलेत हिशोबच नाही साहेब. तुमच्या कार्याचा हा ठसा उमटलेला आहे या क्रीडा नगरीवती आणि अनेक मान्यवर त्यातील अजून मान्यवर आपल्याला जोडले जात आहेत. सन्माननीय सुनील शेठ पदू दळवी उद्योजक कोसले यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्मान्य एमडी म्हणजेच सुनील शेठ पदू दळवी मानस दळवी नावाने हा संघ खेळतोय. मानकरी नुकताच मी उल्लेख केला. इथे मात्र मस्त क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह थ्रू द लाईन 4 धावांसाठी सुंदर चौकार. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. आणि आपल्यामध्ये उपस्थित कुरूंचे यशस्वी उद्योजक रोशन शेठ पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. ब्लॉक मध्ये डिलिव्हरी तिथे ड्राईव्ह करणं भाग पाडलं, खोदणं भाग पाडलं. या ठिकाणी खोदून काढलंय. अचूक मारा करतात या ठिकाणी एमडी स्पोर्टचे गोलंदाज पाहतो आपण. मानकोली टीमला सुनील शेठ पदू साहेबांनी पसंती दिली आणि ती टीम या बलाढ्य संघाविरुद्ध 2 हात करते. तसेच प्रतीकजी भिन्नार आपल्यामध्ये सुद्धा आहेत टिटवाळ्याचे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे पुन्हा एकदा दिशा दिली होती व्ही शेप मध्ये. वाईडीस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहतो आपण चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाची धावसंख्या एक गडी बाद नाही 16 वर. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय गोलंदाज वैभव. सौरभ आहे तो, वैभव नव्हे सौरभ आहे. पहिले षटक संपलं होतं. इथे पोहोच केलाय. ही ताकद आहे. या ताकदीचं शक्ती प्रदर्शन तिथे फिल्डर पोहोचला होता आणि तिथे झेल टिपलेला आहे जबरदस्त. जितका मोठा फटका तितका मोठा झेल टिपलाय आणि मोठा चटका लागलाय वाशेरे टीमला. जबरदस्त झेल. टाळ्या होत्या त्या झेलसाठी. मस्त कॅच. 2025
त्यानं ठेवलाय लाखाचं बक्षीस. धन्यवाद धन्यवाद. क्रिकेट आणि प्रेक्षकांना विशेषतः मी सांगू इच्छितो की हिरामन शेलार जो बाद झाला ना, त्या हिरामन शेलारचं माझ्या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आमचा निंबोलीचा आमदार चषक पहिला लॉन्च झाला होता 1 जानेवारी 2017 रोजी. तेव्हा मी पहिल्यांदा प्रोफेशनली कॉमेंट्री केली लाईव्हमध्ये. इतर वेळेला मी फक्त अगदी 1-2 मॅच करायला जातो, संघाबरोबर जायचो, शेतांमध्ये वनमाळामध्ये माईक घ्यायचो, एखादी मॅच करायचो. परंतु त्या स्पर्धेमध्ये आमच्या निंबोलीच्या आमच्या आयोजकांनी पहिल्यांदा संधी दिली आहे. आणि त्या मॅचेसमध्ये त्या स्पर्धेमध्ये माझ्या कॉमेंट्रीच्या आधारे जे माझा आवाज आहे त्या ठिकाणी हिरामन शेलाने लागोपाठचे 6 षटकार मारले. आणि त्यावेळेला माझं थोडंसं नाव झालं आणि त्या हिरामन शेलाने माझं नाव रोशन केलं. कारण त्या षटकाराची क्लिप व्हायरल झाली पूर्ण भारतभर. आणि मनोज कार्वे कोण आहे ते कळलं. त्यामुळे त्यानंतर मला अनेक संधी मिळाल्या. आणि त्यातील संधी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो की दिलीपजी पालीस साहेबांनी मला संधी दिल्या आणि सुनील सेठ पदू दलवी साहेबांनी सुद्धा मला संधी दिलेली आहे या मैदानामध्ये धर्मवीर चषकामध्ये. म्हणून मी हिरामनचं जेव्हा जेव्हा दिसतो हिरामन जेव्हा जेव्हा भेटतो खेळतो तेव्हा मी त्याचा आभार व्यक्त करतो की हिरामन तुझ्या त्या 6 षटकारांमुळे माझा आवाज इतर जनमानसांना प्रचलित झाला. धन्यवाद. विकेट हॅट्रिकसाठी सुनील शेठ पदू दलवी साहेबांकडून 1000 कॅश प्राइज चिन्ह दिशा दिली. थर्ड मॅनला दिशा. आणि इथे मात्र पाहतोय हा सुंदर चौकार या मैदानावर. सरपंच दिलीप पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. तर धावसंख्या चौकाराने बरोबर 20 वरती जाऊन ठेपली आहे. प्रत्येक विकेट साठी सन्माननीय MD साहेबांकडून 1000 कॅश प्राइज. हो 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 इथे फ्लिक केलाय. काय दर्शनीय फटका, पुस्तकी फटका. हे क्रिकेटचं सौंदर्य इथे आपण लुटतो आणि तिथे बघा जीवाचं रान करतायत MD स्पोर्ट्स मानकुलीचे ते फिल्डर. प्रत्येक जण इथे उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांना कळलंय की उत्कृष्ट स्पर्धा आहे, आम्हाला जिंकायचीच आहे. जिंको किंवा मरू असं म्हटलं जातं. डू आयस डायची स्थिती आहे. प्रत्येकाचं स्वप्न कुठले असावे मित्रांनो? झोपेत पडतात ते असावे की जे झोपू देत नाही ते असावे? तुम्हाला माहिती आहे स्वप्न तेच खरे असतात जे झोपू देत नसतात. लक्षात घ्या. आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना आपण आपल्या कर्तबगारीने आपल्या कष्टाने आपल्या प्रयत्नाने इतका काय प्रयत्न करायचा की जगाला हेवा वाटला पाहिजे की हा माणूस कसा शून्यातून वर आला, ह्या व्यक्तीने गेलेली मॅच कशी खेचून आणली, ही व्यक्ती कशी सरपंच बनली, ही व्यक्ती कशी मोठमोठे प्रोजेक्ट हाताळायला लागली. म्हणजे सुनील सेठ दलवींचं नाव घेतो की ते फार मोठे प्रोजेक्ट हाताळतात गव्हर्नमेंटचे. सर्वांना संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. आणि हे तुम्ही करून दाखवायचं असतं मित्रांनो. म्हणून शून्य झालं तरी घाबरायचं नाही. पुन्हा एकदा नवीन उमेदीने उभारी घ्यायची. त्यासाठी तुमची धडपड पाहिजे. इथे धडपड सुरू झाले आणि तिथे मात्र पुन्हा एकदा झेल टिपला, अगदी लॉंग ऑफला टिपला झेल. फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 2 लागतोय चिरोबा वाशेरेला. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला गाचा, आय रुबा वयोला गाचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पलवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पलवीचा. वैभव नावाचा षटक हातात गोलंदाज आणि त्याने अगदी निमंत्रित केलं होतं. या ठिकाणी बॅट्समनला अगदी ज्युसी हाफ वॉली दिलं. लालच थोडीशी दिली होती. कधी कधी चांगल्या चेंडूमध्ये सुद्धा मोठे फटके येतात आणि खराब चेंडूमध्ये सुद्धा इथे आपल्याला मोठे विकेट मिळते. तसंच काय इथे घडलं. चेंडू खराब होता आणि त्या हाफ वॉलीला लॉब करायच्या नादामध्ये एलिव्हेशन कमी मिळालं, ताकदीचा थोडासा अभाव पाहायला मिळाला आणि एक सुंदर झेल टिपला लॉंग ऑफच्या दिशेने पाहिलं आपण आणि विकेटचं पतन झालं. तसं पाहता तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या इथे 22 होते. म्हणजे सुनील शेठ पदू साहेबांच्या संघाने मानकोली संघाने या ठिकाणी काहीस दबाव टाकलाय म्हणू शकतो आपण चेरोबा स्पोर्ट्स वाशिम संघाविरुद्ध. कारण समोर मायटी महेंद्र अजून आहे, तो नॉन स्ट्राईकला पाहतो आपण. भारतातील उत्कृष्ट फिनिशर असं त्याची ख्याती आहे. तो जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत चेरोबा वाशेरे संघाच्या आशा उंचावलेल्या असतील. इथे थोडासा स्लाइस केला होता चेंडू, बॅटची पातळ कडा घेऊन गेला होता. थर्ड मॅनला आधी तिथे कव्हर झाला. मस्त फिल्डिंग सजवली आहे. आपले पुरस्कार त्यानंतर की वेगळी ऊर्जा असते. ज्याने आपल्याला बोलवले, निमंत्रित केले, ज्यांच्या नावाने आपण खेळतो MD नावाने, आणि आपण ते आल्यानंतर चांगला परफॉर्मन्स दिला पाहिजे. तसंच होऊ लागला मैदानामध्ये पाहतो आपण. पूर्णपणे थांबून ठेवले धावफलक. तसं पाहता मोठे फटके इथे लगावलाय. उज्ज्वल शेलारचा हा ड्राईव्ह आहे. पुण्यात तिथे फील्डर थोडासा चाच पडलाय आणि फेकी होईपर्यंत इथे मोत्याच्या वेगाने बाजीच्या गतीने इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत मैदानामध्ये.
मस्त रनिंग बिट द विकेट. एका बाजूला उज्ज्वल शेलारने सुद्धा अनेक क्रिकेटचे धडे गिरवले. आता तो काही कारणास्तव एक जॉब चांगला त्याला मिळाला म्हणून थोडासा क्रिकेट पासून कमी झाला, परंतु त्याने धडे घेऊन क्रिकेटला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा एक उत्कृष्ट मार्गदर्शक पाहतो आपण माइटी महेंद्र, ज्याला आपण अनेक ठाणे रायगड सामन्यांमध्ये बघितलेलं आहे. ठाणे संघाकडून खेळतोय माइटी महेंद्र. तो फिनिशर आहे, वन ऑफ द टॉप फिनिशर. इथे बघा बॅट पुन्हा स्लॅश केली होती. दिशा पॉइंटला देत असताना युवराज सिंगची जी जागा असते पॉइंट महत्वाची जागा, त्या जागेवरती महत्वाची फिल्डिंग करतोय तिथे फिल्डर आणि धावसंख्या पुन्हा एकदा रोखली गेली आहे. ती धावसंख्या पाहतो आपण 24 वरती. 24 ऑन द बोर्ड. वयाची 24 वर्षे ज्यांनी दिली सचिन तेंडुलकर साहेबांनी भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट. 24 वर्ष दिल्यानंतर गॉड ऑफ क्रिकेट बनला. लक्षात घ्या किती मेहनत केली आहे. हा पण पोलचा प्रयत्न आहे. औस्तिकरा चेंडू होता, टर्न केला स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथे आहे, डीप मध्ये वेगाने येतोय आणि समजदारीने संत पद्धतीने माइटी महेंद्रने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस दाखवला आणि मानसच्या संघाविरुद्ध इथे माइटी खेळतोय. आता मानस दळवी हे नाव आहे संघाचं, MD स्पोर्ट्स. आणि ते धावसंख्या पाहतो आपण 25 वर. 25 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 इथे वैभव हाताळतो आणि या षटकातील 5 चेंडू पडलेत. 6वा चेंडू असेल शेवटचा. काय प्रेक्षकांची गर्दी आहे बघा, काय प्रेम आहे या स्पर्धेला. सरपंच साहेबांसाठी प्रेम व्यक्त करणारे हे लाडके प्रेक्षक, सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. फार मोठी स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा इथे निर्माण झाली आहे. म्हणून मी उल्लेख केला की ऐतिहासिक स्पर्धा जिंकायला प्रत्येकालाच आवडेल. इथे डाव्या इष्टीला सोडून जाणार चेंडू टाकला डाऊन द लेग. कदाचित डावी इष्टी दिसत होती गोलंदाजाला आणि त्याची इच्छा होती की मी इष्टी वाकू शकतो, पण तिथे महेंद्र माहिती आहे आपल्याला समोर आहे. त्याचा गाड सुंदर असतो. जेव्हा तो उभा असतो स्टंपच्या समोर, तो पूर्ण अभ्यास करून उभा असतो की मी किती इष्टी दाखवायच्या, माझा स्टान्स कसा पाहिजे, माझं फूट वर्किंग किती झालं पाहिजे. कारण तो फिनिश करताना दिल खेचक फटके मनाची किमिया करतो आणि ती किमिया सुरू केली आहे. हा किमियागार आहे, हा बेस्ट फिनिशर आहे. त्याने ठोकला षटकार लॉंग ऑफच्या वरून. आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या इथाचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. दरम्यान आपल्यामध्ये सन्माननीय मेजर सापळे साहेब आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे मेजर साहेब. हार्दिक हो हार्दिक स्वागत आपलं. MD फाउंडेशन, भास्कर दिवाणे, शहापूर उपमुख्यमंत्री श्री 2026 बॉडी बिल्डर 3rd प्राइज विन. हो नक्कीच रात्री पण आले होते. हो आलेत. त्यांचा चेहरा आता आम्ही विसरू शकणार नाहीये. आपलंही हार्दिक स्वागत भास्करजी. शरीर शौष्ठ म्हणजे हेल्थ इज अ वेल्थ म्हटलं जातं. आणि आपण पाहतोय 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर 32 वरती आहे. 2 गडी बाद चिरबाद स्पोर्ट्स वाशिम संघाची. गोलंदाज सज्ज झालाय विनीत 4थ्या षटकासाठी. स्ट्राईकला आहे तो उज्ज्वल शेलार, नॉन स्ट्राईकला माइटी महेंद्र. माइटी महेंद्रची विकेट कोणी पण जर घेतली ना तर MD साहेबांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं बक्षीस त्या बॉलरला. हा चेंडू बचावात्मक टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बचाव नको करू यार, फाईट दे, झुंज दे. तुझ्या समोर MD बसलेत, टेन्शन घेऊ नको. धैर्याने खेळ, धीरोदत्त पद्धतीने खेळ. जगाला दाखव की मी समोरच्या चांगला फलंदाजाला थांबवू शकतो. तुझ्याकडे ती क्षमता आहे म्हणून ती फार मोठी स्पर्धा इथे खेळते दिलीप पालवी साहेबांची. स्पर्धेमध्ये येण्यासाठी तुमचं प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. इथे मात्र फक्त दिशा दिली, फक्त बॅटचा चेहरा उघडला आणि हा शक्तीपेक्षा युती श्रेष्ठ आहे असा दाखवणारा चौकार सुंदर पेश केलेला आहे 4 धावांसाठी. मस्त बॅटिंग, तंत्रज्ञ, तंत्रशुद्ध फलंदाजी. बघा अजून ड्रिल करून दाखवतोय. ताकदीची गरजच नाहीये. जसे छत्रपती शिवाजी महाराज शक्तिवर्धक होते, शक्तिवान होते, परंतु युक्ती सुद्धा तितकीच होती साहेबांकडे, म्हणून छत्रपती बनले. काय त्यांचं नियोजन, किल्ल्यांची बांधणी, उत्कृष्ट आर्किटेक्ट, इंजिनियर, सगळं सर्व काय त्यांना लागू पडतं. तसं तुम्ही आर्किटेक्ट बनलं पाहिजे तुमच्या तंत्राने. इथे मात्र तंत्रशुद्ध फेकी केली आहे आणि तिथे गोलंदाजाने आर्किटेक्ट पद्धतीने तिथे फलंदाज बाद केला. उज्ज्वल शेलार रन आउट. धक्का, मस्त फेकी. अरे वन साइड है उसका नाम
केलाय जाम वन साइड आहे उसका नाम मार्केट सारा केलाय जाम नाव टॉप लेवलला त्याचा नाव टॉप लेवलला त्याचा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा नक्कीच पुन्हा इलाका गाजवलाय दिलीप पालवी साहेबांनी, सरपंच साहेबांनी आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी स्पर्धा पेश केली आहे. राजकीय सेवा, समाज सेवा, जनसेवा, महिला सेवा याच्या सोबतीला क्रीडा सेवा मला जास्त देता येईल हाही प्रयत्न त्यांनी इथे यशस्वी इथे पूर्ण केला. आणि पूर्ण होत असताना इथे मात्र माहिती महेंद्रला चेंडू बाहेर टाकला आणि पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं विष्णू केडे सरांनी की हा वाईड आहे, वाईड चेंडू खराब चेंडू घोषित झाला आणि अवांतरे धावसंख्या अलगदपणे 38 वरती 38 ऑन द बोर्ड. माहिती महेंद्र समोर आहे, लक्षात घ्या. जर ही विकेट प्राप्त केली तर एमडी साहेबांनी 1000 आता कॅश प्राइज लावलंय, 1000 रुपये त्या विकेट साठी असेल. परंतु ती विकेट मिळेल काय? हा माहिती आहे जो माहिती ब्लो करतोय, सरळ ठोकलाय सरळ रेषेमध्ये, सिक्सर. सरपंच दिलीप पालवीची जगवारी करणार नाही कुणी बरोबरी पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी नक्कीच छोटी मूर्ती कीर्ती महान. जसं नुकतंच खाडेसरांनी उल्लेख केला दिलीप पालवी साहेबांचा. उंचीवरती जायचं नाही मित्रांनो. तुमच्या विचारांची उंची, तुमच्या कार्याची उंची, तुमच्या सेवेची उंची, तुम्ही जगाला काय देऊ शकता त्याची उंची जेव्हा मान असेल ना तेव्हा तुम्ही कीर्तिमान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. म्हणून उंचीला महत्व देऊ नका, हे फार महत्वाचं असतं. तुम्ही कार्य किती केले आणि त्या कार्याचा हा आपण पाहतो पोचपावती असलेला ठसा उमटलेला आहे त्या क्रीडानगरीवरती. आणि त्याच क्रीडानगरीवरती हा हल्लाबोल सुरू झालाय. माहिती महेंद्रचा हा क्रिकेटचं कार्य जबरदस्त बॅटर आहे, फिनिशर आहे. ज्याला रोखणं तुम्हाला मोठे शस्त्र वापरावे लागतील आणि तुम्ही ती विकेट प्राप्त करण्यासाठी एक रेकॉर्ड निर्माण करू शकता या मैदानावरती. माहितीची विकेट घेणं म्हणजे फ्लिक केलाय, मस्त दिशा दिली, चेंडू धावतोय पळतोय, चेंडू थांबणार नाहीये आणि तिथे मात्र अगदी जवळ गेलाय. चेंडू काहीसा तिथे स्लो झाला, आउटफील्ड तिकडची फास्ट आणि त्या कारणाने माहितीने इथे 2 धावा वसूल केल्या. षटकारा पाठोपाठ 2 धावा जोडल्या जातात. आम्हाला भरतजी सांगतायत धावसंख्या 46 वरती चेरोबा स्पोर्ट्स वाचेरी संघाची 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 46 ऑन द बोर्ड. फार मोठी लढत आहे. जेवत असताना चर्चा सुरू झाली ती आमची पूर्णपणे पंक्तीमध्ये की सर ही मॅच सर्वात टफ असणार आहे. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स मानकोली, दुसऱ्या बाजूला चेरोबा वाशेरे. मिड विकेटला तिथे चेंडू ड्राईव्ह केला होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता, औरपी चेंडू मिळाला माहिती महेंद्रला. माहितीची विकेट प्राप्त करण्यासाठी स्वतःला सांगा की मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू तिथे टाकावा लागणार आहे, कारण तो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वोत्कृष्ट खेळाडूमध्ये मोडला जातो. टॉप फिनिशर आहे. भारतातील टॉप 10 मध्ये मी त्याचं नाव घेतो माहिती महेंद्रचं. टॉप 10 फिनिशर्स टेनिस क्रिकेटमध्ये हा माहिती महेंद्र मागे. हो, काय स्क्वेअर ड्राईव्ह केलाय पहा. हे क्रिकेटचं सौंदर्य. अगदी चेंडूने काटा बदलला आणि त्या हा चौकार प्राप्त केलाय. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा धन्यवाद डीजे, धन्यवाद दिलीपजी पालवी साहेबांचं गाणं आणि त्यांच्या गाण्यामध्ये शब्दरचना, त्यांच्या कार्याची पूर्णपणे उजाळा करणारी शब्दरचना पाहतो आपण. आणि इथे मात्र क्रिकेटचं कार्य सुद्धा त्यांनी अगदी सुकर पद्धतीने पार पाडलेलं आहे. 4 ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या 51 पाहतो आपण 12.75च्या वेगाने. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. टॉस साठी येऊन थांबा. सिरान स्पोर्ट्स जांभूलपाडा विरुद्ध आणि बामनदेव करू.
बाबन देव कुरून विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा दोन्ही पण संघाच्या कॅप्टनी या इथे बघितलं आपण पाचवं षटक सुरू केलंय आणि रितेश जो आलाय त्यांनी चौकार मारला आणि मायटीच्या सोबत जॉईन झाला. मायटी महेंद्र समोर आहे आता. या षटकामध्ये किती धावा जोडेल हे महत्वाचे. डॉट आला पहिला, पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळेला खेचलाय ते थोडासा खराब फटका, अंतर गाठू शकत नाही. हा मोठा विकेट आहे आणि एमडी साहेबांनी विकेट साठी जाहीर केलेत 1000 रुपये कॅश प्राइज. त्या विकेट साठी गोलंदाज आहे मिस्टर रोहितने घेतला विकेट आणि झेल मस्त टिपलाय. फलंदाज बिग विकेट डाऊन. देवमासा गळाला लागलाय. मायटी महेंद्र बाद. स्पॉन्सर सुनील दादाला क्रिकेटची आवड फार. स्पॉन्सर सुनील दलवीला क्रिकेटची आवड फार. मोठ्या मनाचा दादा डॅशिंग हाय दिलदार. सुनील सेठ पदू दळवी साहेबांचं सुद्धा गाणं आपण ऐकतोय. मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा व्यक्ती होणं, तुमचं मन मोठं करणं हे तुमच्या हातात असतं मित्रांनो. मोठ्या मनाने मी नुकताच उल्लेख केला की कोणाच्या भावनांशी खेळू नका. जितकं जमेल तितकं समोरच्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करा. अशा ह्या व्यक्ती आहेत सुनील सेठ पदू दळवी, दिलीपजी पालवी साहेब. ह्या आपल्या कुसलेची अनबान शान म्हणून आपण त्यांची ओळख नक्कीच बोलू शकतो. इथे फार मोठी विकेट प्राप्त केली रोहितने आणि आता दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला ह्या एमडी स्पोर्ट्स मानकोलीच्या बॉलर रोहितने. तो सुद्धा आता हे स्वप्न पाहत होता आणि ते स्वप्न त्यांनी साकार केलं. जसे त्यांच्या इथे पुरस्कर्त्यांनी जाहीर केलं की 1000 मिळतील, परंतु त्याने त्या पैशाला महत्व न देता स्वतःचं महत्व सिद्ध केलंय. इथे पूर्णतः हॅमट केलंय. अजून एक झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. विकेटचं पतन, लागोपाठचा धक्का लागतोय वाशेरे टीमला. 2025 गावाच्या हिताचा, गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला. धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच नक्कीच. सुभाषजी मोरे साहेब सुद्धा इलाका गाजवाला इथे आलेले आहेत. कुरूंचे कॅप्टन आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुभाषजी आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. ते इंडियन नेव्ही मध्ये कार्य आहेत. क्या बात आहे. इंडियन नेव्ही मध्ये कार्य त्याचं सुरू आहे. इथे सुंदर कार्य सुरू आहे. बॉलिंग आवडली असेल तिथे टाळ्या वाजवा रोहितसाठी. काय कमबॅक केलंय, मायटीला परत धाडलं आणि ते धावसंख्या थांबवली जागेवरती 51 वरती. 51. एकही धाव नाहीये. मिडल षटक, मिडल ओ. टाळ्या वाजवा रोहितसाठी. तालिया तो बनती है. क्या बात आहे. काय रेकॉर्ड केला एमडी साहेब. खुश झालेत ना आपण. अजून 500 रुपये जाहीर प्लस केलेत. 1000 प्लस 500 इज इक्वल टू 1500. या विकेट मिडल ओव्हर साठी जबरदस्त कमबॅक. 4 षटकामध्ये 51 आणि 5 षटका सुद्धा 51. अजून काय पाहिजे, कसा बॉलर पाहिजे तुम्हाला. आणि मामा निघालेत आमचे दिलीपजी पालवी साहेब. मामाच्या गावाला जातात, परंतु मामा पालवीच्या गावाला आले होते आणि ते निघून चाललेत आता खालींकडे जात असताना. शेलार मामा लाडके अंकुजी हरी शेलार, बीएमसीचे चांगले ऑफिसर्स, त्यांच्या सुकन्या, त्यांचा सुद्धा आभार. आमची लाडकी लताताई, दिलीप पालवी साहेब आपलं सुद्धा आभार. आणि मामाने असाच आशीर्वाद कायम ठेवावा असं आम्ही मामांकडून अपेक्षा करतो आणि मामांना उदंड आयुष्य लाभो असं आम्ही भाच्यांकडून त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वराला वंदन करतो, प्रार्थना करतो की असंही मामा प्रत्येकाला मिळो. आणि एमडी साहेबांना विनंती आहे, सुनील सेठ दळवी आणि पाटील साहेब आपल्यामध्ये. रोशनजी पाटील साहेब आणि सुनील सेठ पदू दळवी आपण चला टॉस साठी. तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना सांगूया की 52 धावांचा टार्गेट आहे जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट्स मानकुली संघापुढे. 30 चेंडूमध्ये 52चं टार्गेट. आणि आता आम्ही वळतोय नवीन सामन्याकडे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध बाबन देव कुरून अशा सामन्यासाठी होतोय टॉस.
आपण पाहताय सन्मान्य MD साहेब ज्यांच्या शुभ हस्ते टॉस सोबतीला रोशनजी पाटील आहेत आणि फार मोठी मॅच अजून आपल्या भेटीस आलेली आहे. दिलीपजी पालवी सरपंचच्या 20-26 या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला 38-38, दुसऱ्या बाजूला सरपंच चषक 2026. विजय पारधीचा कॉल सरपंच चषक आलाय आणि इथे येस टॉस जिंकला जांभूलपाडाने. धन्यवाद सुनील शेठ दळवी, आपण बसा आणि रोशनजी पाटील आपण बसा. धन्यवाद. चला आपण थोडक्यात घेऊया. विजय काय निर्णय घेतोयस? कसं वाटतं हा परिसर, ही अगदी नाईटची टुर्नामेंट? खूप छान आहे, खेळायला मजा येईल. आधी पण आला होता, आठवतं कसं परफॉर्मन्स होतं? हा, आम्ही क्वालिफाय झालो होतो, 3 नंबर आला होता आमचा. समोरच्या संघाविरुद्ध फाईट चांगली असेल अपेक्षा करू. समोरचा संघ चांगला आहे आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. हां, बॅटिंग करताना किती धावा योग्य असतील की ज्या होतील तितक्या करू आम्ही कुरुन संघ? 5 षटकांमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि तुम्हाला कशी भावली स्पर्धा? आधी ऑनलाईन बघितली मागच्या 3 रजनी? हो बघतोय आणि इथे आल्यानंतर वाटलं खरंच सुंदर आयोजन आहे इकडे. तुम्हाला कोणी निमंत्रित केलं? निमंत्रित नाही आहे, आम्ही एंट्री करूनच आलोय. अपेक्षा करू चांगली फाईट असेल जांभूळपाड विरुद्ध. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. विजय आणि कुरुंचे कॅप्टन आपणा सुद्धा शुभेच्छा. आपण चला टॉस जिंकलाय. श्रीरामपूर जांभूळपाडच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय बाबन देव कुरुन संघाला. आणि आता जाऊया आपण धावांचा पाठला कशा प्रकारे करेल स्पोर्ट्स मानकोली संघ, जो संघ पुरस्कृत केलाय सन्मान्य MD साहेबांनी, त्या संघाचा आता परफॉर्मन्स बघूया. तत्पूर्वी आपण सन्मानित करूया आपल्या मान्यवरांना या आपल्या व्यासपीठावर. MD म्हणजेच आपले सुनील शेठ दळवी साहेबांचा हा सन्मान करतील आपले लाडके दिलीपजी पालवी साहेब. सुभाजी मोरे साहेबांचा आधी सन्मान करतोय आम्ही. कुरुंचे कॅप्टन आणि इंडियन नेव्ही मध्ये जे कामकाज पाहतात, इंडियन नेव्ही म्हणजे धाडस आहे. समुद्रामध्ये जाऊन धाडस करणं, काम करणं काहीकांना जमणार नाही आणि अनेकांना जमत नाही असे हे सुभाषजी मोरे पाहतो आपण कुरुंचे कॅप्टन. आणि आज ते क्रिकेटच्या पटलावरती त्यांचं या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवण्यात आपल्याला. त्यानंतर आपल्याला उपस्थित MD स्पोर्ट्स ज्यांनी आता निमंत्रित केलंय मानकुली संघाला, ते आपले लाडके ज्यांनी अनेक स्पर्धा घडवल्या या परिसरामध्ये असे सुनील शेठ पदू दळवी MD यांचा सन्मान करतील दिलीपजी पालवी साहेब. तुम्ही मॅच सुरू करा, 1-2 मिनिटात आम्ही कंप्लीट करू. 2-3 चेंडू पडू द्या तोपर्यंत. आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये येतो जी सन्मान करूया सुनील शेठ पदू दळवी साहेबांचा. ते आपल्या व्यासपीठावरती आपले लाडके सरपंच दिलीपजी पालवी साहेबांच्या स्पर्धेमध्ये ते आले, अनमोल वेळ खर्च केला आणि त्यांनी तिथे संघ सुद्धा निमंत्रित केलाय आणि संघ जसा आला ते सुद्धा उपस्थित झाले असे सुनील शेठ पदू दळवी आपण पाहतो. त्यांचा हेतूची सन्मान करतायत आमचे दिलीपजी पालवी साहेब. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित रोशन शेठ पाटील आहेत, त्यांचा सुद्धा हेतूची सन्मान करूया या आपल्या मंचकावर. हो 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 हो, सुरुवात चांगली आणि रोशन पाटील साहेबांचा सन्मान होत असताना तो सन्मान नव्हे तरी समाचार घेतलाय बॅट्समनने. षटकार आलाय आपले मेजर सापले साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा इथूची सन्मान आम्ही करू इच्छितो आपल्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने या आपल्या व्यासपीठावरती. सदरक्षणा खल निग्रह आहे. पोलीस P for polite, O for obedient, L for loyal, I for intelligent, C for careful, E for efficient म्हणजेच पोलीस. स्वतःच्या कुटुंबाला बाजूला ठेवून जनतेची सेवा, जनतेचं संरक्षण कसं करता येईल असे 24 तास करत असणारे आपण पोलीस महाशय पाहतो आपण मेजर, ज्यांना आपण कोरोना काळामध्ये बघितलं की काय काळजी घेतली आपल्या सर्वांची. अत्यंत काय आपण केवळ जो जीवन जगतो हा सीमारेषा सांभाळणारे आपले आर्मी आणि आपल्या परिसरात सांभाळणारे पोलीस महोदय, नक्कीच आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. अशी तुमची कृपा असू द्या. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की उदंड आयुष्य लाभो. या ठिकाणी उदंड फटके येतात, दंड ठोपवतोय बॅट्समन आणि प्रचंड धावा येत आहेत आणि खाऊया आता आपण पाडव्याला श्रीखंड. षटकार अरे वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. आव टॉप लेवलला त्याचा. धन्यवाद, थँक्यू सो मच.
रोशन पाटील साहेबांचे अंगरक्षक आहेत मेजर सापळे साहेब. आपल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरुवातीलाच विनीत माळीच्या बॅटचा करिश्मा ॲज युजल या ठिकाणी सुरू झालाय. बिग फाईट मॅच. एका बाजूने आपण पाहताय MD स्पोर्ट्स मानकोली सुनीलजी दळवी साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना जय चिरोबा वाशेरे मायटी महेंद्र आणि संघ मैदानाच्या आतमध्ये. 52चा पाठलाग सुरुवातीच्या पूर्वार्धात आपण पाहिलं 51 बनवल्या. 52चा पाठलाग करत असताना विनीत माळी मैदानावरती आपल्या नावाची चर्चा घडवून आणतोय. फटका फसलाय, चेंडू उंच गेलाय, सीमारेषेच्या जवळ फिल्डर तैनात. कमबॅक केलंय हिरामन शेलारनं आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू सो मच. 52चा पाठलाग या ठिकाणी चालू केला. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी विनीत माळी आणि ऋतिक माळी. माळी बंधू मैदानाच्या आतमध्ये आले. सुरुवातीला विनीतच्या बॅटमधनं षटकार चौकार षटकार, त्यानंतर मैदानाच्या बाहेर पाठवत असताना हिरामननं सांगितलंय की आम्हाला सुद्धा मॅच जिंकायची आहे. या अनुषंगानं इथे आपण पाहताय पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. चारी बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. बिग फाईट मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या मॅचला रंग भरत असताना विकेट आली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज. चांगला बॉल जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न. हिरामन शेलार जुनं जाणतं अस्त्र आहे आणि हे अस्त्र बाहेर काढलंय मायटी महेंद्र आणि जय चिरोबा वाशिरे या टीमनं. हिरामन शेलार गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू त्यानं टाकलाय. सलगचा हा दुसरा बॉल ज्याच्यावरती धाव आली नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती हल्ला झाला. इथे स्विचिटचा अटेम्प्ट निश्चितच आपण पाहताय मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. निश्चित आपण पाहताय तर चेंडूवरती नजर कमी होती. या अनुषंगानं सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. पहिला षटकाचा खेळ इथे पाहायला मिळाला. काटाकीर सामना. पहिलं षटक संपलंय. 52चा पाठलाग करत असताना मानकोली संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. 1 गडी बाद 17 धावा. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पूर्वार्ध संपला त्यावेळेला 51 धावा बनल्या. 52चा पाठलाग. MD स्पोर्ट्स मानकोली हा संघ मैदानात उतरलाय. बॅटिंग करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकात चांगली बॅटिंग सुरुवातीलाच पाहायला मिळाली. विनीत माळीनं पहिल्या 3 बॉलवरती तब्बल 16 धावा या ठिकाणी वसूल केल्या. पहिल्या षटकात खेळ संपलाय. MD स्पोर्ट्स मानकोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 17 धावा. पाठलाग इथे आपण पाहिला तर नक्कीच 52 धावांचा आणि 52 धावा बनवत असताना कष्ट करावे लागतील. कारण समोरून आपण पाहताय जय चिरोबा वाशेरे. 2 मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. प्रचंड वेग. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट येतोय. गोलंदाजी मार्क वरती. जिम्मेदारी रितेशच्या खांद्यावरती. पहिला बॉल डॉट त्यानं टाकलाय. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च झाल्या 17. मात्र एक मोठा खतरा या ठिकाणी उभा राहिला. अर्थातच विनीत माळी मैदानाच्या बाहेर. ऋतिकानी स्ट्राईक वरती फसलाय फटका. झेलची सुवर्ण संधी. टिपलाय झेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना MD स्पोर्ट्स मानकोली संघाला हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी. पॅटर्न उसका लय भारी. थँक्यू डीजे. यस यस माधव सर काय पाहिजे. गाना सब गाणे बजेंगे. काळजी करू नका सगळी गाणी वाजतील. माधव सर म्हटलं म्हणजे
डान्सिंग अंपायर म्हणून ख्यातनाम प्राप्त आहेत. इथे मैदानावरती गर्दी भरपूर आहे. प्रेक्षक राजाची मेजवानी आणि अर्थात प्रेक्षक राजासाठी चांगले गाणे सुद्धा वाजतील. माधव सरांचा डान्स सुद्धा पाहायला मिळेल. अतिशय महत्वाची मॅच. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो माधव सरांचे भरपूर फॅन नेहमीच असतात आणि नक्कीच आज त्यांचा जलवा पाहायला मिळेल. उद्या फायनल नाईट, उद्याची रात्र म्हणजे जलवा. इथे बॅट फिरवली आहे, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. मॅच बनेल. दोन्ही संघ कष्ट करतायत, जिद्द चिकाटी दाखवत असताना 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात 17 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला डॉट, विकेट, डॉट. 3 चेंडू त्यानं टाकलेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय. नवीन बॅट्समन मैदानावरती विकी. इथे सुद्धा चांगला चेंडू, विकेटच्या मागे जबरदस्त गॅदर केलंय. 4 चेंडू आले ज्याच्यावरती एकही धाव नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जय चिरोबा वाशेरे आणि त्यांच्या विरोधात MD स्पोर्ट्स मानकोली या 2 संघांच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती प्रदर्शित होत असताना दोन्ही संघ मातब्बर, ताकदवर, धाकड संघ आहेत. भिवंडी ग्रामीणचा हा जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली मॅच, चांगला चेंडू, डॉट येतोय. सलगचा 5वा बॉल ज्याच्यावरती एकही धाव अद्यापर्यंत आलेली नाहीये. रितेश गोलंदाजी करत असताना आपला जलवा, आपल्या नावाची छाप मैदानात सोडत असताना सलगचे 5 बॉल ज्याच्यावरती एकही धाव नाहीये. स्ट्राइक वरती विकी. चांगला चेंडू, बॅट फिरवतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. सलगचा 6वा बॉल डॉट येतोय. षटक आलंय मेडन. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली विकीच्या विकीला मात्र इथून कुठल्याही प्रकारे बॅट मारून दिली नाहीये. गोलंदाज रितेशच्या माध्यमातून आलंय मेडन षटक. 5वं षटक ज्या वेळेला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना MD स्पोर्ट्स मानकोली संघासाठी, ते सुद्धा षटक मेडन आलं होतं. गोलंदाज रोहितला आपण त्या वेळेला पाहिलं. या वेळेला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना रितेश, ज्यानं एकही धाव खर्च केली नाही. उत्तर दिले ठोसास ठोसा पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेटचा सोहळा, अर्थातच सरपंच चषक 2026 रात्रीचा क्रिकेटचा थरार. रजनी क्रिकेट 3री रात्र या ठिकाणी पार पडतीये. अतिशय दर्जेदार क्रिकेटचा हा दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. 4ही बाजूला आपण पाहताय तर जिथं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक राजा बसून, जिथे जागा मिळेल तिथे थांबून क्रिकेटचा आनंद घेतायत. अतिशय डामडवला चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम. उद्या अंतिम रात्र आहे, मेगा फायनल पाहायला मिळेल. तत्पूर्वी आजची रात्र फार महत्वाची. एकाहून एक चांगल्या दर्जाचे चांगल्या संघांना आपण पाहताय. एकाहून एक चांगल्या क्वालिटीच्या टीम मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. महाराष्ट्रभर आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची छाप सोडलेल्या एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधील टीमला आपण पाहताय. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. सुनील दळवी साहेबांनी प्रस्तुत केलेला मानकोली संघ MD स्पोर्ट्स मानकोली. इथे फुलटोज मिळालाय, फसला फटका, चेंडू उंच गेलाय, फिल्डर येतोय दूरवरनं, झेल टिपत असताना चूक केली, हातातनं ड्रॉप झाला. त्यानंतर 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. वेल ट्राय, टाळ्या वाजवून अगदी अप्रिसिएशन केलं जाते. गोलंदाजी मार्क वरती उज्ज्वलला आपण पाहताय. 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. स्कोअर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 वरती. 19 धावा, 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. अगदी जसा एक दिवस पुढे ढकलतोय. इथे चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. मागचा दरवाजा उघडा होता आणि तिथून यष्टांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. दांडी 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 गुल.
उमेशजी कथोरे उपसरपंच भोकरी यांच्या वतीने सलगचे 3 डॉट आणि 3 विकेटसाठी 2222 पारितोषिक वाशेरे संघासाठी. दोन्ही संघासाठी पारितोषिकांची खैरात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इथे आपण पाहताय षटक क्रमांक चालू झाले 3रं. चांगली गोलंदाजी उज्ज्वलच्या माध्यमातून, फटका चांगला बॅटिंग करण्यासाठी मैदानात आल्या पहिल्याच बॉल वरती घुटना टेक और सिक्सर देख, झेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन. So much. मैदानावरती आपण पाहताय वैभव माळी आलाय. बराच वेळ आपण शांतता पाहिली, त्यानंतर इथे आक्रमक हल्ला चढवलाय. लेफ्ट हँडेड फलंदाज वैभव माळी मैदानात आलाय आणि त्यानं इथे जादू केली आहे. इथे समोरच्या दिशेला फटका दर्जेदार कडक हिट. फिल्डर पाठलाग करतोय मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट दॅट इज. वैभव माळीच्या बॅट मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. बिग हिट माइटी ब्लो, मानकोली गावचा ब्रँड, सिक्सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. 2 षटकारानंतर इथे मात्र सायकल सुसाट सुटली आहे मानकोलीची. धावा थांबल्या होत्या. आपण पाहिलं तर फुल स्टॉप बराच वेळ लागला होता. षटक मेडन आलं 2रं. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज उज्ज्वल आला. त्यानं सुद्धा चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. 2 विकेट 6-6 अशा पद्धतीनं त्याला सुद्धा इथून आपण पाहताय उत्तर दिलंय. वैभव माळी मैदानावरती आला आणि त्यानं मात्र इथून संपूर्ण सूत्र हातात घेतली. डावखुरे हाताचा फलंदाज गेली कित्येक वर्ष मानकोली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी हुकमाचा एक्का म्हणून बऱ्याचदा साबित झालाय. डावखुरे हाताचा फलंदाज आला, मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 2 सलगच्या 2 बॉलवरती सिक्सरचा या ठिकाणी नजराणा. व्हेरी गुड बॅटिंग. स्कोर कार्ड पुढे सरकलं. इथे सुद्धा अभ्यास करण्यास भाग पाडले. निश्चितच प्रश्नचिन्ह टाकलंय. 31 धावा धावफलकावर. 52चा पाठलाग करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज उज्ज्वल, स्ट्राईक वरती वैभव. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. माधव सर आमच्याकडे वळतायत. यस 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 यस, वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. 1 धाव धावफलकावरती मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. आजची रात्र आपण पाहताय तर भरपूर मनोरंजन चौफेर होईल, या बाबतीत शंका नाहीये. अवांतरची धाव मिळतीये. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. वैभव माळी स्ट्राईक वरती, लेफ्ट हँडेड फलंदाज. बॅट फिरवलीये. चांगली गोलंदाजी. लगेच उत्तर दिलंय. प्रज्वल सुद्धा सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या अनुषंगाने टाकलेला हा डॉट. सलगचे 2 षटकार. त्यानंतर आपण पाहताय तर इथे छोटस कमबॅक. व्हाईट बॉल नंतर डॉट फेकलाय. मॅच मध्ये मजा येईल. भिवंडी ग्रामीणच्या मॅच कधीही न सोडणाऱ्या धाकड संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक कोसले या टुर्नामेंट मध्ये आपण एन्जॉय करत आहात. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहिलं जाते मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन. येस, इट इज व्हाईट बॉल. लेट पण थेट इशारा आलाय माधव ठाकरे सरांचा. अवांतरची खून करत असताना सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. निश्चितच आपण पाहताय तर 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. इथे समोर मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. जंगल में मंगल. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू सो मच. 3 षटकं संपली आहे धावफलकावरती. टोटल आपल्याला पाहायला मिळतात 39 धावा. 52चा पाठलाग करत असताना या षटकात तब्बल आल्या
एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा. विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानं मात्र इथून सामन्याचं चित्र पालटवलंय. काय बॅटिंग केली आहे. दुसरं षटक वैभव माळी आला. विनीतनं सुरुवात केली, त्यानं 2 षटकार ठोकले. विनीत बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर ऋतिक 2 धावांवरती माघारी परतला. बॅटिंग करत असताना सौरभ 1 धावेवरती बाद झाला. विकी आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभवनं मात्र इथून वैभवशाली कामगिरी पार पाडत असताना संघाच्या विजयासाठी इथे मोक्याचा डाव या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 39 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. इथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. हाताला चटका दिल्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे चाललंय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर काढला. इथून चालना मिळतीये. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक 43 वरती जाऊन पोहोचलंय. 9 धावांची गरज. व्हॉट अ शॉट दॅट इज. पॉइंटला पार केलंय आणि धन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर विकीच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा 4. ये दिल मागे मोर. सलगचे 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुनीलजी दळवी साहेब त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेटचा हा सोहळा सरपंच साहेबांनी रंगवलेली ही संपूर्ण टुर्नामेंट 2 सलगच्या चौकारांनी मात्र मॅच खुली केली आहे. एकंदरीत स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल पाहायला मिळत आहेत त्या 47 धावा. 52चा पाठलाग. इथे आपण पाहिलं तर 5 धावांची गरज. शेवटच्या 5 धावा इथून कशा पद्धतीने बनवल्या जातील. बॅटिंग करत असताना 2 व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं वैभव ज्यानं मॅच खुली केली. दुसऱ्या बाजूनं विकी स्ट्राइक वरती तयार. इथे फुलटोज मिळालाय. फसला फटका की पार करेल. फटका दमदार. 2 फिल्डरला भेदत असताना चेंडू सीमा पार. आलाय हा विजयी 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 भव षटकार. घोषित करत आहोत ज्यानं खऱ्या अर्थानं ऐन मोक्याच्या वेळेला गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं आणि मेडन षटक टाकत असताना 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो गोलंदाज रोहित ठरलाय या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच सामनावीर रोहित आपण या ज्यानं मेडन षटक टाकलं आणि आपल्या संघाला मॅच मध्ये इथे कमबॅक करून दिलं. 52 धावा 4 षटकात 51 बनल्या होत्या आणि 5वं षटक अक्षरशः मेडन टाकलं. 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो रोहित ठरला या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. पहा मित्रांनो, मैदानाच्या बाहेर जे जुने चेंडू जातात ते लगेच पंचांकडे सुपूर्द करत चला. इथे जुन्या चेंडूंची फार कमतरता आहे. रोहितला इथे मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करत आहोत ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. मेडन षटक टाकलं आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि आपल्या संघासाठी विजयाचा दरवाजा ज्यानं उघडला तो रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किशोरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा खिताब. मॅन ऑफ द